वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या GRची होळी. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या GRची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. फडणवीस सरकार मुर्दाबाद, शेतकरी विरोधी सरकार हाय हाय, संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकरी एकजूट जिंदाबाद अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना अपुरी, दिशाभूल करणारी व लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंगामुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून शासनाने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. किसान सभेचे उपाध्यक्ष महादेव नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. कर्जमाफीवरील अन्यायकारक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. घोषणाबाजीमुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर आंदोलनमय झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री, कृषीमंत्री व जिल्हाधिकारी यांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी हिताचे निर्णय तातडीने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद, भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद. शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफ, शेतकऱ्याचे. या ठिकाणी फार वेळ घेत नाही. आपल्याला अगदी 5 मिनिटाच्या आत आपला सगळा कार्यक्रम संपवायचा आहे. महत्वाचा मुद्दा, आजचा महत्वाचा एकमेव मुद्दा आहे. 2 जूनला ज्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा जो GR म्हणजे जो परिपत्रक काढलं, ते परिपत्रक सपसेल आणि खोटे आणि चुकीचं आणि शेतकऱ्याला फसवणार आहे. म्हणून साठी प्रथम या ठिकाणी या परिपत्रकाचा आणि देवेंद्र फडणवीसाचा जाहीर निषेध करतो मित्र. तर ही फसवी कर्जमाफी, हा फसव्या कर्जमाफीचा हा जो कुटील डाव आहे, तो गेला मार्च महिन्यापासूनचा हा कुटील डाव आहे. मार्च महिन्यापासून पहिल्यांदा जी कर्जमाफी जाहीर केली तेव्हापासून आतापर्यंत कालच्या 2 जून पर्यंत 1000 वेळेस बदलले. मी तुम्हाला आता बोलताना सांगितलं की जो शेतकरी अल्पउधारक आहे, जो शेतकरी थकबाकीत आहे, त्याच फक्त कर्ज माफ होणार आहे. परंतु मला हेही सांगितलं या 2026ला कर्जमाफी करायची आहे म्हणून साठी या महाराष्ट्र सरकारने गेल्या 2025 मध्ये या महाराष्ट्रातल्या राष्ट्रीयकृत बँका, मध्यवर्ती सहकारी बँका आणि खाजगी बँका या बँकेने खरोखर जाऊन शेतकऱ्याचं नवोन्मेष केलं, पुनर्गठन केलं आणि 2026 मध्ये शेतकरी चालू बाकीत आला. त्याच्यामुळे मित्र, या प्रसंगी फार न लांबवता शेतकऱ्याचं सरसकट कर्जमाफ झालं पाहिजे ही आपल्या एकमेव मागण्या बरोबर घेऊन पुढच्या काळात तुम्हाला आणि मला संघर्ष करायचा मित्र. आणि तो संघर्ष सातत्यानं चालू ठेवायचा आहे. त्याच्याकरता जरा मनाने यात जा, मनाने उत्स्फूर्तून काम करीत जा मित्र. म्हणून साठी आता बस का नाही त्यासाठी बरं बोल तर हमेशा सच के साथ.